हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग। तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? माझ्या चॅनलवर तुम्ही आहात म्हणजे तुम्ही मजेतच असणार। तर आज ना स्पेशल काय नाहीये, उद्या स्पेशल आहे आमच्या घरामध्ये, घरात बर्थडे आहे। तर त्यासाठी मला चिकन तंदुरी बिर्याणी बनवायची आहे। तर त्याची मी पूर्वतयारी आजपासूनच सुरुवात करणार आहे। तर पूर्वतयारी म्हणजे काय, तर फक्त मी कांदे जे आहेत ना ते तळून ठेवणार आहे, म्हणजे उद्या एक्स्ट्रा वेळ त्याला द्यायला नको, कारण की उद्या थोडीशी गडबड असणार आहे, थोडासा घाईचा दिवस आहे। त्यासाठी ना मी आदल्या दिवशीच कांदे ना छान असे हे तळून ठेवते, एका डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे उद्या तितका वेळ दुसऱ्या गोष्टीसाठी देता येईल। तर चला तर मग आज तुम्हाला मी दाखवते की बिर्याणीसाठी जो कांदा फ्राय केला जातो ना, तर तो कसा फ्राय करायचा, कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कांदा फ्राय करताना। चला तर मग जाऊया माझ्या किचनच्या टॉपवर। तर कांदे ना मी अर्धा किलो जवळजवळ कांदे घेतलेले आहेत। त्याचा मागचा आणि पुढचा दोनही भाग कट करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचं लाल जे कव्हर आहे ते पटकन निघतं। एका बाजूला मी सगळ्या कांद्यांचे असे मागचा आणि पुढचा भाग दोनही कट करून घेतलेला आहे। तर कांदे लहान मोठे तुम्ही कुठलेही घेऊ शकतात। तर मी इथे सगळेच पद्धतीचे जेवढे काही होते घरात तेवढे घेतलेले आहेत आणि अशा दोन्ही बाजूने कट करून घ्यायचे आहेत। कट करून झाल्यानंतर ना सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यावर बुरशी काही असेल किंवा डोळ्यांना जळजळ होते, पाणी येतं, तर ते येऊ नये म्हणून ना स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि जो पुढचा जो भाग असतो ना, जिथून कांद्याची पात वाढते, तर तो भाग ना कट करायचा, म्हणजे ना कांद्याच्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या अगदी मोकळ्या मोकळ्या होतात। आणि मोठा कांदा असेल ना तर तो असा कापायचा, म्हणजे अर्ध्याच्या अर्धा करायचा आणि बारीक बारीक पातळ 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 त्यांची असे उभे हे काप करून घ्यायचे। तर जेवढे बारीक करता येईल ना तेवढे बारीक करा। तुम्हाला कुठलं मशीन असेल तुमच्याकडे त्याने तुम्ही करू शकतात किंवा चाकूने करू शकतात। तर बघा असा हा एकदम बारीक बारीक पातळ असा कांदा चिरून घ्यायचा आहे। तर खूप मोठा कांदा असेल ना तर त्याचा अशा पद्धतीने आयडिया लावायची आणि तो बारीक बारीक करून घ्यायचा। तर संपूर्ण कांदा ना हा मी पातळ पातळ चिरून घेते आणि मग पुन्हा भेटते। तर कांदा ना संपूर्ण चिरून झालेला आहे। थोडासा जर काही जाड वगैरे भाग असेल तर तो काढून टाकायचा आहे। आणि मी जे सांगितलं ना कांद्याची जी पात असते जिथून वाढते, तर तो सुद्धा भाग ना काढून टाकायचा, म्हणजे पाकळ्या अगदी सुटसुटीत होतात। आणि सगळ्या पाकळ्या अशा चोळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या अगदी सुटसुटीत होतात आणि मोकळ्या करून घ्यायच्या आहेत सगळ्या पाकळ्या। तर मी पटकन हे सगळं काही मोकळं करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे तळायचे आहेत। तर गॅस ऑन करते आणि कढईमध्ये तेल घालून घेते। तर गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवून ना तेल अगदी कडकडीत तापवून घ्यायचं आहे। आणि कांदा टाकण्याच्या आधी ना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कांदा घातल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरच कांदा छान असा कुरकुरीत होईपर्यंत, म्हणजे त्याचं गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। कढईच्या कडेला गेलेला जो कांदा आहे ना तो पटकन जळतो, त्यामुळे ना थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं आहे, कांद्याची जागा बदलायची आहे, नाहीतर मग कढईचा पटकन जळतो आणि आतला तसाच कच्चाच राहतो। आणि जेवढा कांदा बारीक चिराल ना तेवढा तो पटकन असा तळला जातो आणि छान कुरकुरीत होतो। तर इथे बघा जो कढईचा जो कांदा आहे ना तो जळायला लगेच सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मी पटापट हलवायला सुरुवात केलेली आहे। तर अगदी गोल्डन होईपर्यंत ना हा तळून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ना हायच ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवर तळून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये सतत हलवायचं आहे, अगदीच काळा नाही करायचा आहे, नाहीतर मग तो अगदी कडू लागतो बिर्याणीमध्ये। त्यामुळे असा गोल्डन झाला की काढून घ्यायचा। तर अजून थोडासा होऊ देते। तर आता मी ना हा सगळा काढून घेते आणि यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते वरत्या चमच्याने थोडंसं दाबते, म्हणजे जे एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते संपूर्ण या तेलामध्येच पडेल। आणि अगदीच काळा करायचा नाहीये, कारण की कढईतून बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते। जे तेल असतं ना ते त्याचं काम करत असतं, गरम असल्यामुळे ते तळले जात असतात। त्यामुळे ना थोडंसं कलर बदलल्यानंतर लगेच काढून घ्यायचे, नाहीतर ते पटकन काळे पडतात बाहेर आल्यानंतर सुद्धा।
तर हा जो कलर आहे ना तो परफेक्ट आलेला आहे। तर असे सगळे काढून घ्यायचे आणि काढून झाल्यानंतर ना ताटात किंवा पेपरवर पसरवून ठेवायचे, एकदम मोकळे मोकळे करून ठेवायचे। जर जवळजवळ ठेवले ना तर ते अजिबात कुरकुरीत होत नाही, कारण की तिची जी वाफ असते ती त्यांना मोकळं होऊ देत नाही। दुसरी बॅच तळल्यानंतर ना आधीचा जो कांदा आहे ना त्याच्यावरच पुन्हा तळलेला कांदा घालायचा नाही, नाहीतर पुन्हा पालथ्या गड्यावर पाणी। जो पहिला तळलेला कांदा आहे ना तो बाजूला करायचा आणि नंतर साईडला फ्रेश तळलेला कांदा ठेवायचा, नाहीतर दोघंही कांदे नरमच राहतील। तर अशा पद्धतीने सगळे कांदे छान असे तळून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट कलर आलेला आहे, कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत। मी आता तुम्हाला दाखवलेलं आवाज, पण काय झालं ना टीव्हीचा आवाज आलेला म्हणून कट करावा लागला तो आवाज। तर बस या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून ना हा कांदा तुम्ही महिनाभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकतात आणि जेव्हाही कधी छान असं मसाल्याची भाजी किंवा बिर्याणी करणार असाल तर तेव्हा हा कांदा मस्तपैकी यूज करू शकतात। तर अशा पद्धतीने मी उद्याच्या बिर्याणीला आत्तापासूनच सुरुवात केलेली आहे, आदल्या दिवसापासूनच, कारण की माझा वेळ वाचायला हवा म्हणून, बाकी काय नाही। तर छान असा डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे। तेल तापलेलंच होतं ना, त्यामुळे मी काजू सुद्धा तळून घेतलेले आहे उद्याच्या बिर्याणीसाठी। तर मंडळी बस आजपुरतं इतकंच। हा व्हिडिओ आणि टिप्स सगळ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ कोणासाठी महत्त्वाचा असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, शेअर करा। तर बस पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत। उद्याचा व्हिडिओ नक्की पहा, कारण की चिकन तंदुरी बिर्याणीची रेसिपी टाकणार आहे आणि बर्थडे कसा केला त्याची सुद्धा थोडीशी झलक तुम्हाला दाखवणार आहे। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। बाय बाय, थँक्यू।